सकाळच्या चहामध्ये रोज बिस्किट खाऊन कंटाळला असताना तर अशा पद्धतीच्या खुसखुशीत शंकरपाळ्या नक्की करून बघा. सुरुवातीला एक वाटीला थोडं कमी इतकं तूप पातळ करून घेतलेलं आहे. वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम इतकं आहे. त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे आणि वजनी प्रमाण साधारण 170 ग्रॅम इतकं आहे. तूप आणि साखर आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच भांड्यामध्ये त्याच वाटीने आपल्याला एक वाटी इतकं पाणी घालायचं आहे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधसुद्धा इथे घालू शकता. आता आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये साखर पटकन विरघळली जाईल. तर हे बघा, अशा पद्धतीने साखर व्यवस्थित विरघळली गेलेली आहे. आता हे उकळवायचं नाही आहे, लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला मिश्रण कोमट करून घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये मी हे आता ओतून घेते आणि आपण हे कोमट करून घेऊया. आता हे बघा, अशा पद्धतीने इथे तुम्ही कोणत्याही एका वाटीचं किंवा कपचं प्रमाण सेट करून घेऊ शकता. प्रमाण अगदी सोपं आहे, काहीही अवघड नाही आणि लक्षात ठेवायलाही सोपं आहे. तर आता हे कोमट झालेलं आहे. हे बघा, यामध्ये मीठ घालून घेते आहे. बोट घातल्यानंतर अजिबातही गरम लागत नाही आहे. आता यामध्ये बसेल इतका आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे. मीठ घातल्यामुळे या शंकरपाळ्यांची गोडी अजून चांगली वाढते आणि खायलासुद्धा खूप छान चवदार लागतात. आता हे बघा, मैदा घेतलेला आहे, निम्मा घ्यायचा. साधारण 2 वाट्या इतका मी मैदा यामध्ये घालून घेणार आहे. मैदा चाळून घेतलेला आहे. आता यामध्येच आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आहे आणि यामध्येच आपल्याला लगेचच 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे. म्हणजे निम्मं गव्हाचं पीठ आणि निम्मा मैदा घेतलेला आहे. तुम्ही पूर्णपणे गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता किंवा मैदासुद्धा वापरू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळं छान असं एकत्र करायचं आहे. आता हे बघा, हातानेच आपल्याला असं घट्ट मळून घ्यायचं आहे. यामध्ये जेवढं बसेल इतकं पीठ आपल्याला घालायचं आहे. तर दोन्ही मिळून साधारण 4 वाट्या इतकं मी इथे पीठ घालून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला शंकरपाळ्या लाटायला घ्यायच्या आहेत. पीठ जरा मुरलं गेलं म्हणजे लाटायलाही छान मऊसूत जातं आणि खायलासुद्धा या शंकरपाळ्या छान गोड लागतात. आता हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे लाटी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ लाटायचं नाही आहे किंवा खूप जास्त जाडही लाटायचं नाही आहे. तर अशा पद्धतीचं साधारण एक अर्धा सेंटीमीटर जाडीच्या ह्या शंकरपाळ्या इथे आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता की एवढं जाड इथे लाटून घेतलेलं आहे. एवढ्या जाड लाटल्या तरच याला पदर छान सुटले जातात. आता आपल्या आवडीप्रमाणे आपण लहान मोठ्या आकारामध्ये इथे कट करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने. आणि शंकरपाळ्या करत असताना तुपाचं प्रमाण योग्य घ्यायचं आहे. जर तूप जरी थोडं जास्त झालं तरीसुद्धा शंकरपाळ्या विरघळतात आणि जेव्हा आपण पाणी गरम करत असतो तेव्हा ते खूप गरम पाण्यामध्ये जर मळलं तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळू शकतात. त्यामुळे ते अगदी लक्षात ठेवायचं आहे. तर हे बघा, एवढ्या जाडीच्या ह्या शंकरपाळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता तेल मध्यम आचेवरती तापलेलं आहे. या तेलामध्ये शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आहेत. खूप जास्त तेल आपल्याला तापवायचं नाही किंवा खूप थंड तेलामध्ये सुद्धा या शंकरपाळ्या तळायच्या नाही आहेत. तर अशा पद्धतीच्या मध्यम आचेवरती शंकरपाळ्या तळायच्या आहेत. सुरुवातीला लगेचच या शंकरपाळ्यांना झारा लावायचं नाही आहे. आणि शंकरपाळ्या तळत आल्या की याला खूप सारे लेयर्स येतात. तुम्ही इथे पाहू शकता, खूप सारे असे पदर सुटलेले आहेत. इतकी छान बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार होते आणि अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्ये. तर हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने झाऱ्याने आपण सगळीकडून एकसारख्या रंगावरती या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. सुरुवातीलाच लगेचच झारा लावायचा नाही आहे. शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्यानंतर थोडा वेळ ह्या सेट होऊ द्यायच्या आणि मगच आपल्याला झाऱ्याने सगळीकडून गोल फिरवत अशा पद्धतीने या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे सगळीकडून छान एकसारखा असा सोनेरी रंग येतो आणि शंकरपाळ्यांना पदरसुद्धा खूप छान सुटतात. खूप जास्त गरम तेलामध्ये या शंकरपाळ्या तळल्या तर याला एवढे छान पदर सुटत नाहीत. पटकन बाहेरून तळल्या जातात, रंग येतो आणि शंकरपाळ्या आतून कच्च्याच राहतात. तर अशा पद्धतीने या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत आणि शंकरपाळ्या तळल्यानंतर या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतरच या शंकरपाळ्या छान खुसखुशीत होतात. तर तुम्हाला इथे मी दाखवते. हे बघा, अशा पद्धतीचे खूप छान मस्त असे लेयर सुटलेले आहेत आणि खायला एकदम मस्त लागते. घरच्या तुपामध्ये केलेली आहे त्यामुळे टेस्ट
मस्तच येते, अप्रतिम अशा लागतात. तर हे बघा, एक शंकरपाळी तोडून दाखवते. इतक्या छान खुसखुशीत झालेल्या आहे. प्रमाण तर अगदी सोपं आहे. वजन नसेल, वजनी आपल्याकडे प्रमाण नसेल तरीसुद्धा वाटीने आपण मोजून घेतल्या तरीसुद्धा हे बघा साहित्य खूप छान अशा होतात. आणि या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवायच्या, म्हणजे महिनाभर आरामात छान टिकतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.